लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच की अद्वैत मध्यरात्री उठून कलाला खूप त्रास देत असतो. तो म्हणत असतो की काय मी घोरत होतो की नाही. कला म्हणते अरे झोप ना. ती बिचारी खूप गाढ झोपलेली असते, थकून भागून ती आलेली असते आणि त्यामुळे ती म्हणत असते की मला झोप येते, तू मला झोपू दे. परंतु अद्वैत म्हणतो की मी नक्की घोरत होतो की नाही. त्यावेळेला ती म्हणते 100% मी तुला सांगणार आहे की तू घोरत होतास की नाही, परंतु आता तू झोप. परंतु घोरण्याच्या धाकेने तो काही झोपत नाही आणि ना कलाला झोपू देत आणि त्यामुळे बिचारे सकाळी दोघं जण उठतात त्यावेळेला आळस देत असतात आणि मग कला त्याच्यावर खूप चिडते. ती म्हणत असते की काय रे, तुला काय सारखं सारखं विचारण्याची गरज तरी होती का. त्यावेळेला तो म्हणत असतो की नाही, मला असं वाटलं की तू मला सांगणार नाहीस आणि म्हणूनच मी तुला सारखं सारखं विचारत होतो, दुसरं काहीही नाही. परंतु आता आपण खाली गेलं तर तिथे जांभया वगैरे काय अजिबात देऊ नकोस. मग लगेचच अद्वैत म्हणतो मी पण नाही देणार आणि तू देखील नको देऊ, नाही तर घरचे त्या दिवसासारखे अनेक क्वेश्चन करतील आणि नंतर मग पुन्हा आपण वेगळंच काहीतरी बोलू. अद्वैत तिला पुन्हा वॉर्निंग देत असतो. तो म्हणत असतो की अजिबात काही सांगायची गरज नाहीये. लगेचच तो म्हणत असतो की अद्वैतला देखील कला म्हणत असे की तू देखील काही सांगू नको. अद्वैत म्हणतो तुला माहिती नाही का मी कोण आहे, दी चांदेकर आहे, अशा पद्धतीने तो म्हणत असतो. आता दुसरीकडे मात्र येथे नयनाचं वेगळंच काहीतरी चालू असतं, कारण की स्वामीनाथन आहे ते ऑफिसमध्ये आलेले असतात आणि मग ते म्हणत असतात, ती म्हणते की त्यांना की तुम्हाला युनिक चेहरा हवा आहे तर माझाच आहे आणि त्याबद्दलच येथे राहुल आणि इथे नयना बोलत असतात आणि ते नेमकं हॉलमध्ये असतात. आणि नंतर मग नयना त्याला खूप असं म्हणत असते, म्हणजे लाडीगोडी करत असते आणि त्याला म्हणजे चढवण्याचा खूप प्रयत्न करत असते की म्हणजे मी तुझ्यासारखा नवराच बघितला नाही, या घरामध्ये अनेक कपल्स आहेत परंतु तुझ्यासारखा नवरा खरोखर नाही आहे. मी किती लकी आहे, मला ना तुझ्यासारखा नवरा मिळालेला आहे. मी माझं भाग्य चांगलंच समजते. तुझ्याबद्दल जेवढं बोलू ना तेवढं कमीच आहे, असं ती त्याची मुद्दामून स्तुती करत असते आणि त्याला किस करते. त्यावेळेला मात्र येथे अद्वैत आलेला असतो, कला आलेले असते आणि तेथे हे देखील घरातली मोठी मंडळी देखील आलेले असतात. नंतर मग कला हे बघते तर तिला खूपच राग आलेला असतो. अद्वैतला आता काय बोलावं काहीच कळत नसतं. लगेचच तेथे कला जोरात ओरडत असते, नैना ताई तुझं काय चाललंय, तुला काही कळत नाही का. त्यावेळेला नैना मग म्हणत असते काय झालं ग, तू कशाला ओरडतेस एवढी, आम्ही दोघं नवरा बायको आहेत. मग ती म्हणते की नवरा बायको आहात तर मग इथे हॉलमध्ये बसून हे करण्याची काही गरज तरी आहे का. त्यावेळेला नैना चिडूनच म्हणत असते, अगं तुला कळतंय का, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आम्ही दोघांनी लग्न केलं आहे, मी त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आबा देखील असतात. म्हणूनच मग कला म्हणत असे तू हे विसरले आहेस का, आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतोय आणि ह्या गोष्टी तू विसरलेली आहेस का. नैना म्हणते ए तू मला अजिबात शहाणपणा शिकवू नकोस, समजलं ना. आम्ही नवीनच आता आमचं लग्न झालेलं आहे आणि मग असं नक्कीच करू शकतो. कला म्हणते अगं तुला अक्कल तरी आहे का, तू काय म्हणतेस ते. मग ती म्हणत असे की अगं तू काय अशी बोलतेस आणि माझ्यावर असे घाणेरडे आरोप वगैरे कशाला करते आहेस. कला आता म्हणत असे की जरा ना शांत बस नैना ताई, बस झालं तुझं, ही नाटकं सगळी बंद कर, तुला बोलण्याचा काहीच अधिकार नाही, तू आता हद्द पार केलेली आहे. परंतु मात्र इथे नैना कलाला खूप घालून पाडून बोलत असते. ती म्हणत असते की काय ग तुला काय कळतंय, तुला नवऱ्याचं प्रेम मिळत नाही याचा अर्थ असं नाही की मला देखील नवऱ्याचं प्रेम नाही मिळालं पाहिजे. आबा आता खूप चिडलेले असतात आणि ते म्हणत असतात की तुला बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे, समजलं ना. तू त्या दोघांच्या बद्दल काहीही बोलायचंच नाही आहे, असं म्हणून आबा आता कलाची बाजू घेत असतात. आता इथे नैनाला खूप राग आलेला असतो. ती म्हणत असे हे सारखे जण सगळे जण आहेत ते ह्या कलाचीच बाजू घेत असतात. ज्या वेळेला कला किचनमध्ये भाकरी थापत असते त्यावेळेला भाकरी नेमकी तव्यावर टाकणार तेवढ्यातच नैना मागून येते, मुद्दामून तिला धक्का देते की जेणेकरून भाकरी बाजूला पडते आणि कलाचा हातच तव्यावर लागतो आणि त्यामुळे तिला खूप लागलेलं असतं, तिचा हात भाजलेला असतो. नैना म्हणत असे सॉरी हा, माझ्याकडनं चुकून झालं. कलाचा हात भाजलेला असल्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तेवढ्यातच नैना तिकडनं निघून गेलेली असते. अद्वैत येतो त्यावेळेला तो म्हणत असतो की काय झालं खरे, काय झालं तुझ्या डोळ्यामध्ये आज चक्क पाणी येतंय, काय झालेलं आहे. त्यावेळेला ती म्हणते काही नाही. मग लगेच ती म्हणत असते की काही नाही झालं, तुला काय पाहिजे होतं का. त्यावेळेला तो म्हणतो काही नाही. परंतु ज्या वेळेला तो तिचे हात बघतो त्यावेळेला मात्र त्याला खूपच वाईट वाटतं आणि तो तिला रूममध्ये घेऊन जातो आणि तिच्या हाताला क्रीम लावून देत असतो. अशा पद्धतीने मात्र कला आणि अद्वैत हे एकमेकांच्या जवळ आलेले असतात. कला त्याच्याकडे एकटक बघत असते, अद्वैत देखील प्रेमाने तिच्याकडे बघत असतो, कारण की त्याला असं वाटत असतं की खरोखरच
कला खूप चांगली आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि तो म्हणत असतो की म्हणजे स्वतःचं दुःखही किती लपवते, मला काहीच सांगत नाही. जेव्हा बघावं तेव्हा ती फक्त माझ्याशी म्हणजेच भांडतच असते, परंतु ती किती चांगली आहे हे त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच तो देखील आता तिच्याकडे एकटक बघत असतो.